एक रात्री वाहिनीची बहीण पूनम तिच्या खोलीत एकटी होती. दरवाजा उघडाच होता आणि मी पाहिलं की ती जागी होती आणि फोन चालवत होती. खोलीत तिच्याशिवाय कोणीच नव्हतं. मग मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी वहिनी सामान आणण्यासाठी दुकानात गेली. ती 2-3 तासांनी परत येणार होती आणि पूनम टीव्ही पाहत होती. मी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि तिचा हात धरला. पूनम गोंधळून गेली आणि म्हणाली, "माझा हात सोड." मी लगेच तिचा हात सोडला आणि ती स्वयंपाकघरात निघून गेली. मी सुद्धा तिच्या मागे स्वयंपाकघरात गेलो. ती भांडी धुत होती आणि मी तिला पकडले. तिला ते थोडं विचित्र वाटलं म्हणून ती बाजूला झाली. मी तिला म्हणालो, "पूनम, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो." ती म्हणाली, "हो." मी तिला विचारलं, "पूनम, आपल्या खोलीत जाऊया." तिच्या मागोमाग मी तिच्या खोलीत गेलो. तिथे ती म्हणाली, "दीदी कधीही परत येऊ शकते. तू रात्री संधी मिळाली की माझ्या खोलीत ये." मी म्हणालो, "ठीक आहे, मी रात्री येईन." रात्री सर्वांनी जेवण केलं आणि झोपले. मी भाऊ आणि वहिनीच्या खोलीत पाहिलं ते झोपले होते. मग आई बाबांच्या खोलीत पाहिलं तेही झोपले होते. त्यानंतर मी माझी खोली बंद केली आणि पूनमच्या खोलीत गेलो. दार बंद करून मी पूनमच्या पलंगावर जाऊन बसलो. थोड्या वेळाने माझं नाव रोशनी आहे आणि आम्ही एका छोट्या शहरात राहतो. माझं लग्न 2 महिन्यांपूर्वीच झालं आहे. माझ्या सासरच्या घरी माझे सासू-सासरे, माझा दीर आणि माझे पती राहतात. आम्ही फक्त 4च लोक आहोत. माझ्या पतींची एक दुकान आहे जी खूप चांगली चालते. घराचा सगळा खर्च तेच उचलतात. माझा दीर मात्र कामाला तयार होत नाही. तो बहुतेक वेळा घरातच असतो. माझ्या पतींनी त्याला अनेकदा समजावलं की काहीतरी कामधंदा कर, पण तो काही ऐकत नाही. त्याच्या वागणुकीबद्दल मला सुरुवातीपासूनच अस्वस्थता वाटत होती. एके दिवशी तो त्याच्या खोलीत एका मुलीशी फोनवर बोलत होता. त्याला हे माहीत नव्हतं की मी घरात आले आहे. मी माझ्या पतीसोबत दुकानावर गेले होते. त्यामुळे त्याला वाटलं मी अजूनही बाहेरच आहे. माझे सासूसासरे वर गच्चीवर उन्हात बसले होते आणि मी अचानकच घरात परत आले. घरात आल्यावर मला कोणीतरी बोलत असल्याचा आवाज ऐकू आला. मी जाऊन पाहिलं तर माझा दीर एका मुलीशी फोनवर खूप बोलत होता. त्या बोलण्याचा विषय आणि स्वर खूप विचित्र होते. माझ्या पतींनी देखील माझ्याशी कधी असे संवाद साधले नव्हते आणि त्याचं बोलणं मला असह्य झालं. मी तिथून निघून बाहेर आले. काही वेळानंतर तो माझ्याजवळ येऊन बसला. मी त्याला विचारलं, "समीर, कोणाशी बोलत होता?" तो म्हणाला, "वहिनी, तुला काय करायचंय?" मी म्हणाले, "तू इतक्या वाईट गोष्टी एका मुलीशी बोलत होतास." तो म्हणाला, "वहिनी, तुला कसं कळलं?" मी म्हणाले, "मी तुझं बोलणं ऐकलं." त्यावर तो म्हणाला, "वहिनी, या वयात मी अशा गोष्टी बोलू शकत नाही का? आणि बोललो तर आता काय करायचं?" मी त्याला म्हटलं, "तुझ्याशी बोलणं फुकट आहे." आणि उठून स्वयंपाकघरात कामाला लागले. पण तो माझ्या मागोमाग आला. आल्या आल्याच तो म्हणाला, "वहिनी, एक गोष्ट सांगू का? तुम्ही खूप सुंदर आहात." मी म्हटलं, "थँक यू." तेव्हा त्याने माझा हात धरला. मी त्याला विचारलं, "समीर, तू हे काय करतो आहेस?" तो म्हणाला, "वहिनी, मी तर तुमचा दीर आहे. तुमच्यासोबत थोडा मजाक करायला किंवा तुम्हाला छेडायला काहीच हरकत नाही. देवर वहिनीचं नातं असंच असतं." मी त्याला सांगितलं, "नातं एका मर्यादेत असावं लागतं. तू जसं वागतो आहेस तसं वागणं योग्य नाही." त्यावर तो म्हणाला, "वहिनी, प्लीज, मी एक हग नाही करू शकत का?" मी त्याला 2-3 वेळा नकार दिला, पण तो ऐकत नव्हता. शेवटी मी म्हटलं, "ठीक आहे, तू तुझ्या खोलीत जा. मी तिथे येते." मग मी त्याच्या खोलीत गेले आणि त्याला सांगितलं, "मी फक्त आजचा दिवस तुझ्यासोबत घालवते. त्यानंतर नाही." तो म्हणाला, "ठीक आहे." मग त्याने मला दाराच्या मागे ओढलं आणि मला पकडायचा प्रयत्न केला. मी कसंबसं त्याच्या खोलीतून बाहेर पडले. नंतर मला समजलं की तो माझ्यासोबत काय करायचा विचार करत होता. पण मी त्याला त्याच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होऊ दिलं नाही. एके दिवशी माझ्या धाकट्या बहिणीचा फोन आला. तिचं वय सुमारे 22 वर्ष होतं. ती म्हणाली, "दीदी, मी 1 आठवड्यासाठी तुझ्याकडे राहायला येते आहे." मी म्हटलं, "हो हो, का नाही? तू ये." त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडे राहायला आली. आम्ही दोघी खूप गप्पा मारल्या. संध्याकाळ झाली आणि आम्ही रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागलो. जेवण झाल्यावर आम्ही झोपायची तयारी करू लागलो. मी पूनमला म्हटलं, "पूनम, तू या खोलीत झोप. ही खोली रिकामी आहे आणि इथे गादीही आहे. तुझं सामान ठेव आणि इथेच झोप." पूनम म्हणाली, "ठीक आहे."
दीदी, मी माझ्या पलंगावर बसून मोबाईल वापरत होते आणि माझं दार बंद केलं नव्हतं. दार उघडंच होतं. थोड्या वेळाने माझी वहिनीचा दीर इकडेतिकडे फिरू लागला आणि वारंवार माझ्याकडे बघत होता. मी विचार केला कदाचित तो तसाच टहलत असेल, त्यामुळे मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. मग मी दार बंद केलं आणि झोपले. सकाळ झाली आणि मी जरा उशिरा उठले. कारण मला कुठे जायचं नव्हतं. पण मी नेहमी घरात लवकर उठत असे. दीदीने माझं दार ठोठावलं. मी उठून दार उघडलं. दीदी म्हणाली, "उठ, दिवस चांगलाच वर आला आहे. बघ, मी तुझ्यासाठी चहा बनवून आणलाय." मी पूनमसाठी चहा बनवला आणि टेबलावर ठेवला. मग मी पूनमला म्हटलं, "बाहेर ये, ड्रॉइंग रूममध्ये चहा ठेवला आहे." पूनम ड्रॉइंग रूममध्ये आली आणि आम्ही दोघी चहा पिऊ लागलो. थोड्या वेळाने माझा दीरही आला आणि आमच्यासोबत बसला. तो म्हणाला, "वहिनी, मला पण चहा पिण्याची इच्छा आहे." मी म्हटलं, "बघ, कदाचित थोडी चहा उरली असेल, ती घेऊन पी." तो स्वयंपाकघरात गेला, स्वतः चहा बनवून आणला आणि आमच्यासोबत बसून चहा पिऊ लागला. माझ्या दीराने विचारलं, "वहिनी, तुमची बहीण किती शिकलेली आहे?" मी उत्तर दिलं, "ती अभ्यास करून घरी शिवणकाम आणि हस्तकला करते." यानंतर माझा दीर चहा पिऊन बाहेर गेला. रात्री 10च्या सुमारास मी पाहिलं की पूनमच्या खोलीच्या समोर माझा दीर इकडेतिकडे चक्कर मारत होता. मी पूनमला म्हटलं, "पूनम, त्याला समजावून सांग. हे बरोबर नाही." पूनम म्हणाली, "दीदी, तुम्ही काळजी करू नका. मी काही लहान मुलगी नाही." एका दिवशी मी ऐकलं की तो एका मुलीशी खूप वाईट गोष्टी बोलत होता. बाहेरून तो फार सभ्य वाटतो, पण प्रत्यक्षात तसा नाही. पूनम म्हणाली, "दीदी, तुम्ही काळजी करू नका." मी पूनमला सांगितलं, "पूनम, मी तुझ्या जिजाला जेवण द्यायला जाते आहे. तू लक्ष ठेव." पूनम म्हणाली, "ठीक आहे, दीदी. तुम्ही जा." थोड्या वेळाने समीर पूनमजवळ जाऊन बसला आणि टीव्ही पाहू लागला. समीर सुरुवातीला दुसऱ्या सोफ्यावर बसला होता, पण नंतर तो उठून पूनमजवळ येऊन बसला. तो म्हणाला, "पूनम, एक गोष्ट सांगू? तू खूप सुंदर आहेस. तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का?" पूनम म्हणाली, "नाही, माझा कोणताही बॉयफ्रेंड नाही. मी अशा गोष्टींमध्ये पडत नाही." यानंतर पूनम उठून स्वयंपाकघरात गेली आणि भांडी धुण्यास लागली. तेवढ्यात समीर तिच्या मागोमाग स्वयंपाकघरात आला आणि मागून तिला पकडले. तो म्हणाला, "पूनम, तू मला खूप आवडतेस." पूनमला ते थोडं चांगलंच वाटलं, कारण आजवर कोण्या मुलाने तिला अशा प्रकारे स्पर्श केला नव्हता. तिनेही उत्तर दिलं, "हो." समीर म्हणाला, "पूनम, भांडी सोड आणि तुझ्या खोलीत जाऊन बस. मी तुझ्या मागे येतो." पूनम तयार झाली आणि तिच्या खोलीत गेली. समीर खोलीत गेला आणि त्याने दरवाजा थोडासा बंद केला. मग तो पूनमजवळ येऊन बसला. तो तिच्या अजून जवळ जाऊ लागला, तेव्हा पूनम म्हणाली, "आता नाही. दीदी येतील. तू रात्री माझ्या खोलीत ये." समीर म्हणाला, "हा खूप चांगला आयडिया आहे. मी तसंच करतो." रात्र होण्याची तो वाट पाहत होता. जेवण झाल्यावर सगळेजण झोपले. त्याने आधी वहिनीच्या खोलीत जाऊन पाहिलं की ती झोपलेली होती. मग आई वडिलांच्या खोलीत जाऊन पाहिलं. तेही झोपलेले होते. योग्य संधी पाहून त्याने स्वतःच्या खोलीचं दार बंद केलं आणि थेट पूनमच्या खोलीत गेला. पूनम माझी वाट पाहत होती. मला असं वाटत होतं की तीही खूप वेळपासून याचीच वाट पाहत होती. मी खोलीचं दार बंद केलं. लाईट बंद केली आणि एक छोटीशी लाईट लावली. मग मी पूनमसोबत रजईमध्ये झोपलो. तेव्हा पूनम म्हणाली, "समीर, जे करायचं आहे ते लवकर कर. जर दीदी जाग्या झाल्या तर मोठी अडचण होईल." मला आश्चर्य वाटलं की पूनम स्वतःचं असं म्हणत होती. मीही वेळ न दवडता तिच्या बोलण्यावर पाऊल टाकलं. 3 तासांनी मी पूनमला सांगितलं, "मी उद्या रात्री परत येईन." आणि ती तयार झाली. त्यानंतर मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो. 3-4 रात्री खूप चांगल्या गेल्या. पण एका रात्री आम्ही दोघं गप्पा मारत होतो, तेव्हा माझी वहिनी उठली. ती वॉशरूमला जात होती, तेव्हा तिला पूनमच्या खोलीतून काही आवाज ऐकू आले. आवाज ऐकून ती थांबली आणि लक्ष देऊन ऐकू लागली. तिला संशय आला की खोलीत काहीतरी चाललं आहे. वहिनी बाहेर येऊन सोफ्यावर बसली. थोड्या वेळाने मी पूनमच्या खोलीतून बाहेर आलो. मला माहीत नव्हतं की वहिनी समोरच बसली आहे, कारण अंधार होता. मी तिला पाहिलं नाही आणि थेट माझ्या खोलीत जाऊन झोपलो. पुढच्या दिवशी वहिनीने पूनमला विचारलं, "रात्री तुझ्या खोलीत कोण होतं?" पूनम म्हणाली, "कोणीच नव्हतं, दीदी." वहिनी म्हणाली, "पूनम, खोटं बोलू नकोस.
मी सगळं पाहिलं आणि ऐकलं आहे. तू काय करत होतीस? पूनम म्हणाली, दीदी, कृपया मला माफ करा, मला कळालंच नाही काय घडत होतं. पण मला समीरवर प्रेम झालं. नंतर माझ्या बहिणीनं माझं लग्न समीरसोबत लावून दिलं. लग्नानंतर मी माझ्या बहिणीच्या घरी आले. दोघी बहिणी खूप आनंदी होत्या आणि समीरही कामावर जाऊ लागला आणि पैसे कमवू लागला. आम्ही दोघी बहिणी मिळून घरकाम आणि जबाबदाऱ्या सांभाळत होतो. सगळं व्यवस्थित आणि चांगलं सुरू झालं. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. जर गोष्ट आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.